सामान आपण घेतले घरामध्येच मॅरिनेट केलं. हे बघा लय मासे तिथं. कसला वास येतो? इथं इकडचा येतो का तिकडचा येते? तिकडचा येतो. हो आला कौलाचाच वास आला तर मातीचा. हे बघा हो तर कम आणला नाही तुम्ही. अरे विसरलो बाबा. अरे काय दिस इज अ कौल फ्राय. हातावर तो इथं त्याचं टेन्शन. आज आहे 9 जून आहे आणि जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं बाबू शेठचा रिझल्ट लागला. मला पडलं 86% आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं बाबू शेठची पार्टी आहे. तर बाबू शेठ आज पार्टी होतं. ॲक्च्युली पार्टीचं नियोजन होतं बुधवारी, पण बुधवारी काहीतरी संकष्टी आलेले चतुर्थी काहीतरी होतं असं देवाचं मोठं. त्यासाठी तो प्लॅन कॅन्सल केला कारण की खाणारं फक्त मग एक दोन जणच होतो. दुसरे बाबूदादा आणि ते लोक म्हणले की नाही खाणार. मग म्हणलं कशाला पार्टी करून का उपयोग नाही. तर म्हणलं की शुक्रवारी करूया, म्हणजे आज शुक्रवारी आहे पार्टीचं नियोजन. बाबू शेठ गेला आहे सनपूरला आणि सनपूरमधनं आम्ही आणणार आहे एक बॉयलर कोंबडी आणि एक इंग्लिश कोंबडी. तसं आत्ता सध्या आहे 6-7 जण आहे. तर बघू साधारणतः बॉयलर कोंबडी असते 2.5 किलोची, 2-2.5 किलोपर्यंत जाते आणि इंग्लिश तर काय आम्ही रश्श्यासाठी करणार आहे. आणि बॉयलर कोंबडीचा आमचा प्लॅन आहे की आयदर बार्बेक्यू करू किंवा कौल फ्राय. भरपूर कोकणातल्या लोकांचे व्हिडिओ, कोकणातले जे यूट्यूबर्स आहेत ना त्यांचे भरपूर व्हिडिओज पाहिले. तर त्यांचं तिथं एक फेमस कौल फ्राय म्हणून एक नावाचा प्रकार असतो. जे आपल्या घरावर कौलं असतात ना त्या कौलाला असं खालनं हीट करतात आणि त्याच्यावर तेल टाकून मस्तपैकी असं शिजवतात. तर तो म्हणजे काहीतरी नवीन म्हणलं. बार्बेक्यू प्रत्येक वेळेस आपण खातोच. बार्बेक्यू पण करायचं आहे. थोडं बार्बेक्यू आणि थोडं कौल फ्राय करणार आणि इंग्लिश कोंबडीचं चिकनचा रश्श्याची गरज आहे कारण की सर्दी झाली. तर हे असं हे नियोजन आहे. तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे बघा 6:18 झालेत. तर म्हणलं की पटापट सुरुवात करू कारण की मॅरिनेशनला टाईम लागेल. बाबू शेठ आहेत सनपूरमध्ये, काहीतरी त्याच्या मामाची गाडी सोडायला गेला आहे. तर त्याचा फोन आला, म्हणलं की या म्हणला. तर म्हणलं की ठीक आहे चला जाऊया. तर बघा आज बाबू शेठची भाजी. व्हेजिटेरियन लोकांनी स्किप करावा व्हिडिओ, नॉन व्हेजिटेरियन लोकांनी बघावा. तसं व्हेजिटेरियन लोक पण बघू शकतात. नॉनव्हेजचा पार्ट तुम्ही कट करा. कॉमेडी भरपूर होणार आहे आजच्या ह्याच्यामध्ये. होपफुली ते 2 कॉमेडी माणसं आहेत ती यावी. कुठं सगळ्यापासून दिसलेलीच नाही. भेटवतो तुम्हाला. जर गावली तर ठीक, नाही तर मग मी आहे, बाबू आहे, सोहम आहे, बाळूदादा आहे, दत्ता शेठ आहेत, बाबूचे 1-2 मित्र आहेत. असा हा प्लॅन आहे. तर ठीक आहे चला जाऊया. जीप घेऊन जायचं होतं पण जीपमध्ये लयच धूळ आहे, जरा त्रास होतो. हे बघा हे आपण Insta 360 लावतो ना याचा नट तर ठेवूया. पोरं काय होतं स्वराज हिंदवी गाडीमध्ये चढतं ते सगळं काढतं ते, त्याच्यामुळे जरा लक्ष ठेवायला लागते. तर ठीक आहे चला जाऊया. वॅगनर घेऊन जातो, नाहीतर यायला याच्यातनं परत वारं बिरं लागायचं. बुलेट घेऊन जायची होती पण वारं लागायचं, परत सर्दी व्हायची. त्यासाठी वॅगनर जिंदाबाद. याला पण धुवायचे. बघायला घाण झाली गाडी. हे गावाला असलं ना कामामध्ये एवढं व्यस्त असतं. कामामध्ये म्हणण्यापेक्षा प्रायोरिटी गाडी धुणं ही पाक शेवटची प्रायोरिटी असते. 6 वाजताचा प्लॅन होता, आता वाजत 8:20 आणि हे बघा सगळं सामान आपण घेतलं. घरामध्येच मॅरिनेट केलं. हे बघा मॅरिनेट वगैरे हे करून टाकलं. आता बाबूने जाळी नाही घेतलेली. हां हां राहू द्या की. अरे कौल धुवायला लागत तिला. हो धुवायला लागेल. नदीतच धु. मग किती हे नाही एवढं कशाला कौलं घेतलं ते? 2 बास की. 2 कशाला कौलं? मग गाडी बघा आम्ही लावले इथं. आपल्याला जायचं तिकडे वरती, आपला माळा तिकडे. आणि जे आपण कौलं आणलेली ना ती आईला लाईटच असं होते. जे आपण कौल फ्राय करणार आहे, कौल फ्राय शपथ पडलं होतं आईला काय दिसं ना. कौल फ्राय करणार आहे ना त्यासाठी कौलं आणलेली, ती कौलं धुवायची आहेत. आता त्यासाठी आम्ही चाललो बघा नदीवर. हे मासा मासा मी धरतील हां धर व्हिडिओ.
लय मासे आहे तिथं. अबो ह्यो बघ खाली बघा. ह्योच मारा ह्योच धरायचा ह्यो म्हणतीस होय. ए थांब. अरे डोली किती तो मासे. होय होय हा धरा. तुझी काय हो काय असं सुस्तात काय पडलं ती. हा धरा ते बापाने मार. टॉर्च दे की. काय काका त्याच्यावर नादा लागताय तूच घेऊन आलास त्याला. बॅटरी बी घेऊन आलो कशाला काका ए तू तिथं उभा राहा. अबा इथं आहे बाळा. तू बॅटरी दाखव तू बॅटरी दाखव त्याला. बघा भाऊ शेठ हे चल ह्याच्या हातात 2 कौलं काय दत्ता दाखवा पेटवते बघा कसं आम्ही. हे बघा तुला काय म्हणलं चिकन. मला दुपारी शांतपणे बसतो. भाऊ बघा इथं कौल फ्रायसाठी चूल लावल्या आणि इथं दत्ता शेटनी बार्बेक्यूसाठी बघा तयारी केल्या. आता ठेवूया दत्ता शेट. कौल करा दे ना. कौल फ्राय आयुष्यभर वाचले भारी होते. कसला वाचले इथं इकडचा येतो का तिकडचा येते. हो आला कौलाचाच वास आला तर मातीचा. हो कवलाचा वासाला भाऊ. जा घरी का म्हणून असं करतोय हा? मग कसं करायचं. बरोबर आहे तुला वत किती त्याच्यात तेल डोळ्यात जातंय ते. वत किती तेल त्याच्यात. नाही की रे भावा तू बरोबर आहे. वत कुठं नाही बरोबर आहे किस्त वतायला हा वत तसं. अरे वाईचंच वाचायचं असते. चोळ की वत चोळ पण चोळ 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 हे टाक माय बाबू यातलं पीस टाक. आपण लय डोळ्यात हे जाते. दत्ता शेट बघा तुम्हीच बघा आता जाशील त्या ह्याच्यात. कसं आहे हे आमचं उत्तम आहे तुमच्यापेक्षा. सांगतोय करत नाही माझं कधी. दत्ता शेटने आता घेतलाय कांदा हातात. आता काय राडा आम्ही कसं करतो येतात नांगे म्हणजे आम्ही वेगळंच करतो का. हे सांग की तिथलं सीझन तिथलं सीझन आहे सांग की. चल कौल तापले कौल. हे बघा की घ्या होते घ्या. अहो येतं का हे नांगे ठेवा. हाडकाचा टाक. तुला काय हात कुठं जमानत झाले सांग की. ते बसलं पॉवर बँक इकडे ठेवा साईडला ठेवा. अजून टाका तेल टाकायला लागतं की तेल टाकते की तेल टाक. तेलाला हाय काही नका करू दुकानात आणू आपण. तेल घेऊन सोडतोय ना सोडा की मग. माहिती बाब्याची पार्टी आहे. बाब्या कॉंग्रॅच्युलेशन. बाब्या बरं काय कमेंट वाचून तुला काय वाटते. तुम्ही भेटा येऊन आम्हाला. लोकांना असं वाटतं की बाबूला लय प्रकाश होतोय. काढ की पटापटा. आता शेठ तुमचं काय मत आहे. बाबू तिसरा आला शाळेत. मला तर म्हणजे मी तर हेच झालो काय म्हणजे त्याला त्याला कॉन्फिडन्स नव्हता पास होईल पण डायरेक्ट 3 नंबरवर आला. कसा तिसरा नंबर कसा काढला काय माहिती. तू दादांची यांची जरा राखलीच बरं का. काय म्हणजे त्यांच्या सांगते फिरत लाकडं नापास झाला असं का नाही म्हणजे. नापास नाही 70च्या खाली जरी पडला तर माझं एक पॅकेट लाटच घातली असते त्याला पॅकेटात मी. चला त्याला अरे मग ती आरती आली तिथंच आहे की असं काय करतोय. हे तर मोठा डोकीत मोडून दे. अरे धन्या घाण टाकू नको बाबा याची यात. तेल टाका की असं काय करतोय. अरे हो बघ की ए तिकडे जा की जा घरी. आईला तिथं तोड तिकडे तोड. दुसऱ्याला उड्या तिथं तोड की इथं. अबे मोड नाही तिथं मोड. उठ माझं तर ठेव की तरी मी ठेवल तिथं उचललं तसं ठेवतोय. हे बघा ब्रश कम आणला नाही तुम्ही. अरे विसरलो बाबा. अरे काय किती आता सगळं लक्षात राहत नाही. हा हे करण्यापेक्षा आहे ना आपण जरा होल पाडूया. हे असं ओतण्यापेक्षा असं होल पाडूया स्टोपनं. कशाने पाडणार. हाय की कशानं तर पाडू की काय. जा पाडत जा काय करायचं. चिकन आणलं म्हणलं बिल्डर आठवून आले चिकन घेताना. हे बिल्डरला दाखव याच्यात. बिल्डरला दाखव. बिल्डरला आम्ही जळवतोय. अरे घातली हे काय केलंय. आई जाऊली
त्यानं केलाय बघ. कशाला राहू द्या स्मोक फ्राय स्मोक काय नाही होत केलंच आहे ते, त्याला काय नाही. काय नाही. उलट भाजल भाजल चांगलं. चांगलं भाजतंय टेन्शन आणि नाही. काय येतंय का ते? नको नको ते आपल्याला हे रस्ता करायला खेकड्याची पाहिजे उद्या पडते, खेकड्याची राहू उद्या द्या राहू द्या पडते. पडू द्या पडू द्या पडू द्या टेन्शन नाही घेऊ. हो नांगीचा बर्थडे. बाबू शेठची पार्टी चालली निवांत. दोन शेठ काय बोलायचं तुम्हाला बाबू शेठला कॉंग्रॅच्युलेट करा. हो तिकडे ही दडी. अगोदरच केलंय. दत्ता शेठला होल फ्राय दाखव बाबू जवळ दाखव. दिस इज अ कौल फ्राय. इंग्रजांकडा इंग्लिश मिडियम क्रान. भितर आहे बघा हे भितर कुत्र्याला रडतं. कुत्र्या माग लागले की रडतं बघा. याचं तोंड बघा मुंबईकर असले असते याचं. तू गप जरा. तू पण मायनी जाणते. मायनस कुठे मायनस दे दिलं का तुमच्याकडेच. मागाशी तेव्हा बार्बिक्यू झालंय कौल फ्राय झालाय आणि दत्ता शेठला आमच्या घरातला भात खायचा होता म्हणून बघा. अरे हे काय तसंच ठेवलं. हे बघा भात बघा ह्याच्यावर ठेवला म्हणलं शिजल म्हणलं फास्ट. आणि इथं आम्ही बनवतो चिकन. कांदा कापलाय साध्या पद्धतीने. भरपूर तुम्ही रेसिपी बघितली असेल. इकडे बघा की पीस हे दत्ता शेठ, हे बाबू शेठ. पाय घालणार नाही बघ. आहे तू दे बघ. टाकू दे, कर काय करायचं ते कर तिकडे. चटणी उतरा ते गाड्या. तुटलंच ते उतरायला पाहिजे. नाही दत्ताचं डोळं दाखवा आलं म्हणा. जेवायला बसलेत पोरं. बाबू शेठ धन्यवाद 700 रुपये स्पेंड केल्याबद्दल. बाबू शेठ तुला किती टक्क्याची अपेक्षा होती? 90 म्हणतो. घरची खुश आहेत का? बाबू पडले गणिताच्या पेपराला कशी मार दिली काय माहिती. राहू दे तो नका तू मोठा हे बघा. तुझ्याकडून नाही का? नाही ती तुझ्याकडून नाही का? उद्या दुसरी माझ्या 12 वाजले. तुझ्याकडून नाही का? हो मग हेच नेशील. ए धन्याकडून घ्या पिशवी. बाबू पिशवी घ्यायची खाणार काय घातली उद्या ह्याचीच बिर्याणी बनवून खायला घालेलो. अंगलट येईल. हा जाणू शेठ ते टाका की इथं. झाले बघा पराठे. दत्ता शेठ काय म्हणायचं तुम्हाला? कडक निवद वाला विचारा निवद द्या. माझी आता कवलं होती तर ठेवा झालं. कवले